लग्नानंतरचा तो पहिलाच दिवस होता. मीरा आळस देत उठली. तिने घड्याळाकडे पाहिले. 8 वाजले होते. ती गडबडीत उठली. सासूबाई ओरडतील म्हणून तिला थोडी भीती वाटू लागली. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या साडीचा पदर राजवीरच्या हाताखाली अडकला होता. तो तिने हळुवारपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. ती हळूच त्याचा हात काढू लागली. या खटाटोपात राजवीर जागा झाला आणि त्याने पुन्हा मीराला आपल्या भाऊपाशात ओढले. आता तो तिला सहजासहजी सोडणार नव्हता. मीराने भीत भीतच त्याला रिक्वेस्ट केली, "अहो सोडा ना, खूप उशीर झाला आहे, सासूबाई ओरडतील." खूप गयावया केल्यावर त्याने आपली पकड सैल केली. मग ती पटकन बाथरूममध्ये शिरली. मीराच्या लग्नानंतरचा आज पहिलाच दिवस होता. मीराच्या सासूबाई सुलोचनाबाईंचा घरात खूप मोठा दरारा होता. 9 वाजले तरी मीरा अजून खोलीबाहेर आली नाही. हे बघून सुलोचनाबाईंचा पाराच चढला. मीरा बाहेर येताच त्या म्हणाल्या, "मीरा, हे तुझ्या माहेरचं घर नाही जिथे कितीही वेळ झोपून राहता येईल. आता तू सून आहेस या घरची. या घराचे सगळे नियम तुला पाळावे लागतील." आणि आता त्या इथवरच थांबल्या नाही. त्यांनी नोकरासमोर मीराला खूप सुनावलं. मीराला खूप वाईट वाटलं. ती काहीही न बोलता शांतपणे आत गेली आणि हातात एक डायरी घेऊन बाहेर आली. तिने सासूबाईंच्या समोर बसून ती डायरी वाचायला सुरुवात केली. 15 लाख रुपये रोख, 6 तोळे दागिने, 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही, मोठे फ्रीज, वॉशिंग मशीन, सागवानी सोफा सेट आणि किचनचे सर्व आधुनिक साहित्य. ती यादी वाचून झाल्यावर मीरा शांतपणे म्हणाली, "आई, लग्नाआधी तुमच्या घरून ही यादी माझ्या बाबांकडे आली होती. जे काही मागितलं होतं ते सगळं माझ्या बाबांनी इथे पाठवून दिलं आहे. तुम्ही एकदा खात्री करून घ्या." सुलोचनाबाई काही बोलणार इतक्यात मीरा पुढे म्हणाली, "तुम्ही माझ्या शिक्षणाबद्दल किंवा संस्काराबद्दल कधीच विचारलं नाही. तुम्ही फक्त तुमच्या मुलाची किंमत लावली होती आणि माझ्या बाबांनी ती चुकती केली. पण बाबांनी मला निरोप देताना एक छोटी पिशवी दिली होती आणि सांगितलं होतं की आता तुला स्वतःचं रक्षण स्वतःच करायचं आहे." मीराने त्या पिशवीतून एक पत्र काढले, जे तिच्या बाबांनी सुलोचनाबाईंसाठी लिहिले होते. तिने ते वाचायला सुरुवात केली. "आदरणीय व्याहीनबाई, माझ्या मुलीला आम्ही सर्व सुखसोयी दिल्या आहेत. अगदी तुम्ही यादी मागितली नसती तरी आम्ही ते केलंच असतं. पण आज मी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन केला आहे. मीराची आई ती लहान असतानाच देवाघरी गेली. मी तिला आईचं आणि वडिलांचं दोन्ही प्रेम देण्याचा प्रयत्न केला. आता ही जबाबदारी तुमची आहे. तिला हक्क गाजवून काम सांगा. चुकलं तर ओरडा, पण आईच्या मायेने. मी माझी सर्व संपत्ती मीराच्या नावे केली आहे. आता तिला वस्तू म्हणून वागवायचं की घराची लक्ष्मी म्हणून, हे तुमच्या हातात आहे." ते पत्र ऐकून सुलोचनाबाईंचे डोळे उघडले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. पैशाच्या आणि हुंड्याच्या हव्यासापोटी आपण एका मुलीचं मन दुखवत होतो हे त्यांना उमजलं. त्यांनी मीराचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, "मीरा बाळा, चुकलंच माझं. आजपासून हे घर तुझं आहे. तुला हवं तसं हे घर सांभाळ. मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन." दुसऱ्या दिवसापासून घराचं चित्र बदललं होतं. मीराने पहाटे उठून आनंदाने घराची कामे आवरली. घरात आता पैशाचा अहंकार नव्हता, तर प्रेमाचा ओलावा होता. जर आपण आपला इगो बाजूला ठेवला तर कोणतंही नातं सुधारायला वेळ लागत नाही. पैसा आज आहे उद्या नाही, पण जपलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात. या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रमैत्रिणींनो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.